बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे अन्न व औषध प्रशासनाचे पथक तपासणीसाठी येणार असल्याची अफवा पसरताच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली। काही मिनिटातच संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाटाचे चित्र पाहायला मिळाले। राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले। अन्न व औषध प्रशासनाचे पथक तपासणीसाठी डोणगावमध्ये येणार असल्याची अफवा पसरताच व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली। काही मिनिटातच मुख्य बाजारपेठेसह किराणा दुकाने, हॉटेल्स, मेडिकल स्टोअर्स, आईस्क्रीम पार्लर आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद करण्यात आली। संपूर्ण शहरात तब्बल 3 ते 4 तास शुकशुकाटाचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेमुळे कारवाईची भीती आणि नियमांचे पालन याबाबत व्यापाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। दरम्यान राज्यात अशाच प्रकारे नियमित तपासणी आणि कठोर अंमलबजावणी करणारे अधिकारी अधिक प्रमाणात असावेत अशी अपेक्षाही काही नागरिकांनी व्यक्त केली आहे। मात्र ही संपूर्ण घटना अफवेमुळे घडल्याची माहिती समोर आली आहे। डोणगाव गावामध्ये एफडीएचे अधिकारी आल्याची चर्चा सुरू झाली। पानटपऱ्यांपासून अनेक दुकाने बंद झाली। निश्चितपणाने तुकाराम मुंडेंसारखा दबंग अधिकारी या राज्यामध्ये प्रत्येक विभागाला लाभावा आणि प्रत्येक विभाग काटेकोरपणाने हे चालावं। त्यातल्या त्यात विशेष करून पाणी पुरवठा विभागामध्ये अशाच एका काटेकोर माणसाची आवश्यकता आहे, जेणेकरून सर्वांना पाणी मिळेल ही अपेक्षा या दबंग अधिकाऱ्यांकडून व्यक्त करतो।